तर मंगेश म्हणाले हां सई परांजपेंना भेट आणि सांग. म्हटलं म्हणजे तुम्ही नाही का सांगणार? म्हणे नाही अजिबात नाही, तुझं काम तुला मिळवायचं आहे. आणि मग त्यांनी आमने सामने पाहिल्यानंतर मात्र डायरेक्ट एक स्क्रिप्ट दिला हातात आणि सांगितलं की तुम्ही दोघं हे काम कराल. नाव इवलंसं असलं तरी त्या रोपाचं काम खूप मोठं आहे. एक तर नवरा बायको म्हणून एक एक नातं आहे तुमच्यामध्ये ऑलरेडी. नमस्कार, मी लीना भागवत. मी मंगेश कदम. खेडिया प्रोडक्शन्स मुंबई निर्मित आणि सई परांजपे लिखित दिग्दर्शित इवलेसे रोप हे नवीन मराठी नाटक घेऊन आम्ही रंगमंचावर येतोय 8 तारखेला 8 मार्चला. जागतिक महिला दिन आहे आणि त्याच दिवशी आम्ही या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग करतो आहोत. खूप छान वाटतं आहे, मजा येते. साधारण एक वयवर्ष 20 ते वयवर्ष 80 अशा ह्या टप्प्यावरचं हे नाटक आणि ह्या नाटकातल्या आमच्या दोघांच्या भूमिका आहेत. माधव आणि भानू म्हणजेच नंतरचे बापू आणि माही अशा आम्ही भूमिका करतो आहे. खूप गोड कपल आहे, अनेक वर्ष एकत्र राहिलेलं आहे. नाटकातल्याच भाषेत सांगायचं तर अतिशय तृप्त आहेत, संतुष्ट आहेत, कशाचीही कमतरता नाही. पण तरीही अशी कुठली गोष्ट घडते की एक इवलंसं रोप त्यांच्या आयुष्यात येतं आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आणि मला वाटतं हे सगळं आपल्याला या नाटकात पाहायला मिळणार आहे. सई परांजपेंबरोबर काम करताना खूप 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 मजा येते आणि खूप छान आणि खूप वेगळे असे अनुभव आहेत. माझं याच्यात माधव नावाचं कॅरेक्टर आहे जे एकत्र फॅमिलीमधून वर आलेला माणूस आहे. आणखीन भानू जी त्याच्या आयुष्यात बायको म्हणून येते, तिचं जरा वेगळं म्हणणं आहे, तिचं वेगळं मत आहे आणि ती थोडंसं काय म्हणतात त्याला विभक्त कुटुंब पद्धतीकडे तिचा कल आहे. आणि तरीही त्या दोघांमध्ये अशी एक कुठली एक कॉमन जागा आहे, कॉमन धागा आहे, त्याच्यामुळे ते इतके जवळ आणि इतके एकत्र राहिलेत. इतक्या आयुष्य वयाच्या 80व्या वर्षी या टप्प्यावरती आली आहेत आणि या टप्प्यावरती त्यांच्या आयुष्यामध्ये एक तिसरं माणूस येतं. तिसरं माणूसपेक्षा तिसरी गोष्ट येते, तिसरी गोष्ट येते आणि सगळं त्यांचं आयुष्य ढवळून निघतं. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बाहेर येतात आणि त्या बाहेर आलेल्या गोष्टी पाहून लोकांचं मला 100% माहिती आहे की लोकांना इतकं ते आवडेल त्या गोष्टी बघताना. त्यांना आपल्या आयुष्यातच घडलेल्या काही गोष्टी पाहायला मिळतील आणि त्यांना एक पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल असं मला वाटतं. मला वाटतं की संहितेला खूपच जवळ जाणारं असं हे नाव आहे. तसं बघायला गेलं तर सगळं उलगडून दाखवतं का हे नाव इवलेसे रोप? तर नाही. नाव इवलंसं असलं तरी त्या रोपाचं काम खूप मोठं आहे आणि मला वाटतं ते लोकांना नाटक पाहिल्यावरच कळेल. पण खूप गोड नाव आहे. नाव ठरवण्यासाठी किंवा कुठलं नेमकं नाव ह्या नाटकाला पूरक आहे हे ठरवायला आम्हाला वेळ नाही लागला, कारण त्या संहितेबरोबरच ते नाव आमच्याकडे आलं. आणि सईमावशीने जेव्हा स्क्रिप्ट आम्हाला दिलं तेव्हा त्या नावासकट ते स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं आणि खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा ते नाव ऐकून. खूप फ्रेश, खूप ताजंतवानं टवटवीत असं नाव येते. या नाटकाचं नाव जरी इवलंसं रूप असलं तरी ते इवलंसं रूप फार खूप मोठं काही अर्थ सांगून जातं असं मला वाटतं. त्यामुळे याचं जे टायटल आहे इवलंसं रूप हे अत्यंत समर्पक आहे असं मला वाटतं या नाटकाला. सईमावशी सखे शेजारी नावाचं नाटक करत होते आणि मला मंगेशकडून कळलं की मंगेश त्यात काम करतायत. आणि नाटक तर मला आधी माहीत होतं की 3 कपल्स आहेत आणि ते कसे शेजारी असतात आणि काय त्यांच्यात धमाल मजा मस्ती असते. तर साहजिकच मला असं वाटलं की मग मला करायला आवडेल वगैरे. तर मंगेश म्हणाले हां सई परांजपेंना भेट आणि सांग. म्हटलं म्हणजे तुम्ही नाही का सांगणार? म्हणे नाही अजिबात नाही, तुझं काम तुला मिळवायचं आहे. जे मला पटलंही, जे बरोबर आहे की कुणीतरी आपलं नाव सुचवतंय म्हणून आपल्याला काम मिळण्यापेक्षा माझ्यामधल्या कर्तृत्वामुळे मला ते काम मिळतं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. तेव्हा सईमावशीने माझं काम फार बघितलेलं नव्हतं, बरीच वर्ष झाली अर्थात याला, आणि ते राहून गेलं होतं. पण त्यानंतर जेव्हा सईमावशीने के दिल अभिभराने नाटक पाहिलं आणि तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं होतं, मला आठवतं आहे. आणि मग त्यांनी आमने सामने पाहिल्यानंतर मात्र डायरेक्ट एक स्क्रिप्ट दिला हातात आणि सांगितलं की तुम्ही दोघं हे काम कराल. तेव्हा सईमावशी लीना तू हे काम करशील असं म्हटलं, जेव्हा वाक्य त्या म्हणाल्या तेव्हा खूप जास्त आनंद झाला आणि मला जाणवलं इतक्या वर्षानंतर की हे काम मला माझ्या कर्तृत्वावर,
माझ्या अभिनयाच्या जोरावर मिळवलेलं आहे आणि छान वाटलं. आणि मला असं वाटतं की तेव्हा मला जितका आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद आणि अभिमान मंगेशला झाला होता की शाबास, मी ज्या गोष्टीसाठी थांबलो होतो ते तू तुझ्या स्वतःच्या नावावर हिमतीवर मिळवलेस. त्यामुळे मजा येते आता हे काम करताना. आणि कारण तेव्हा मी लीनाला म्हटलं होतं की हे काय सईचं शेवटचं नाटक नाही आहे सख्खे शेजारी, ती पुढे नाटकं लिहिल, कधीतरी तुझी भूमिका बघेल आणि तुला ती नाटक ऑफर करेल. आणि हे मी मनापासून बोललो होतो. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने ना असं आपल्याला संधी मिळेपर्यंत आपण ते थांबलं पाहिजे, वाट बघितली पाहिजे. ती संधी नुसतं जाऊन ग्रॅब करण्यात पॉईंट नाही. बरोबर एक वेळ येते, एक टप्पा येतो आयुष्यामध्ये की तुम्हाला त्या गोष्टी त्या मिळतात, नाही का, असं मला वाटतं. आणि बॉन्डिंगपेक्षा मला वेगळा शब्द आवडतो, तो म्हणजे केमिस्ट्री. आता ही केमिस्ट्री आहे ही तुम्ही एक तर नवरा बायको म्हणून एक नातं आहे तुमच्यामध्ये ऑलरेडी. आणि ते करताना म्हणजे त्याच्यामध्ये एवढं गिव्ह अँड टेक आणि एवढ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती असतात. नाटकामध्ये सुद्धा जर का कधी त्याची पेस कमी झाली किंवा काय झालं तरी आम्ही नुसतं नजरेत बघितल्यानंतर पण कळतं. हा, म्हणजे कॅरेक्टर व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला ती केमिस्ट्री उपयोगी पडते. काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल आणि माझा आवाज पोचत नाही आहे, काहीतरी गोंधळ होतोय, मी जागा चुकली आहे का, मी आज काहीतरी वेगळं स्टेज लागलं आणि मी वेगळी उभी राहिली आहे का, असं करून मी मंगेशकडे बघितलं ना तर ते जे खुणवतात ना ते मला कळतं. किंवा मला वाटतं नाटकातलं कॅरेक्टर करण्याबरोबरच इतर टेक्निकल बाबतीत सुद्धा एक नवरा बायको म्हणून असलेलं एक ट्युनिंग आम्हाला खूप हेल्पफुल आहे, मदत करतं. आणि ते बघायचा दृष्टिकोन, मला लीनाचा एखाद्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन मला माहिती आहे, माझा एखाद्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन लीनाला माहिती आहे. आणि मग ते झाल्यानंतर मग आमची जी चर्चा होते भूमिकेच्या बाबतीत सुद्धा, भानू आणखीन हा कसा असेल ह्याच्यामध्ये सतत चर्चा चालू असते. अगदी कालपर्यंत मी तिला वेगळं मला सांगितलं की मला त्या माझ्या माधव नावाच्या कॅरेक्टरमध्ये अशी काहीतरी गोष्ट आज जाणवली आहे, तर ती त्याचा मी पाठपुरावा करणार आहे. तर ह्या गोष्टी बायको असल्यामुळे ती बिचारी वेळ देते, ऐकते, त्यामुळे ते कम्फर्ट झोन तयार होतो आणि एक मजा येते, त्या केमिस्ट्रीची पण एक मजा येते.